2 मिनिटं आहेत बाकी. पोलादपूर नाजिम मुकादम या आपलं हार्दिक स्वागत. नाजिम मुकादम अंपायरिंग साठी या. माजिद मुकादम या पंचांच्या भूमिकेसाठी. माजिद बॉल घ्या सुरेश. रोल बॉल दिलाय त्यानं. माजिद मुकादम पंचांच्या भूमिकेत. आज आपण पाहिलं वसीम धनसे, तन्वीर मुकादम तर सिकंदर यांना आपण पाहिलं पंचांच्या भूमिकेत. तन्वीर मुकादम या पंचांच्या भूमिकेसाठी. तन्वीर मुकादम पोचा ऑफिशियल पंच. तन्वीर मुकादम या. अरबाज वास्ता अली अली तन्वीर मुकादम. साजिद स्ट्राईकला नॉन स्ट्राईकला फैसल. पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर. पहिला बॉल फटका हवेत. कल्पेशने कॉल केलाय मी घेईना झेल. झेल सुटलाय. शुभम एक धाव जीवदान. आर्यन नव्हते उपलब्ध मागच्या मॅच मध्ये. आज आले आणि पहिल्याच बॉलला आर्यनला विकेट आला असता. कल्पेशने झेल सोडला. स्ट्राईकला फैसल. परफेक्ट यॉर्कर. जोरदार अपील सुद्धा. विकेट कीपर आणि बॉलर अपील करत नाहीयेत. डॉट बॉल.
आर्यन पैशासाठी चांगली गोलंदाजी. धाव येणार नाहीये. संदीप कदम सर आहेत मागे तैनात. डॉट बॉल. जबरदस्त गोलंदाजी आर्यनची. हमजा बासिल पोलादपूर. मॉर्निंग स्टारची स्पर्धा पराभूत व्हावं लागलं. मेहनत केली होती. आता पुन्हा ती चूक नको आहे यासाठी मेहनत करताना संदीप कदम सर, सूरज सोनावणे, कल्पेश, अजिंक्य, शुभम. आता गोलंदाजीसाठी आर्यन फैसलच्या समोर. यावेळेस फटका बसलाय. आर्यननी सांगितले मीच घेतो आणि घेतलाय कॅच. कॉटन बोल्ड. आर्यन आले पोलादपूर वरून इथपर्यंत आणि आल्या विकेट पण आणलाय पहिल्या षटकात आर्यननी. फैसल बाद. आर्यन नी बॅटर सलमान. आणखीन एक डावखरे बॅटर. जबरदस्त गोलंदाजी आर्यनची पाहायला मिळते. आर्यन हा काय भन्नाट वेगात या खेळाडूंनी गोलंदाजी केले. आर्यन सलमान साठी सुद्धा टाकला डॉट बॉल. पहिलं षटक सुरू झालं आणि संपलं सुद्धा. एक बॉल आहे शेवटचा बॉल बाकी आहे. 5 बॉल झालेत. एकच धाव दिले. विकेट आलाय चौथ्या बॉलला. जबरदस्त गोलंदाजी आर्यनची. सलमान साठी शेवटचा बॉल. उजव्या टीच्या खूप बाहेर. वाईट बॉल. दुसरी धाव या षटकातील. आर्यन सलमान साठी. काय यॉर्कर टाकला या. भन्नाट वेग. दुसरे षटक घेऊन चला. स्पीडअप द्या पोलादपूर. बॅटिंग आपल्यालाच करायची आहे लक्षात घ्या. 5:30 वाजून गेलेत. प्लीज फास्ट घ्या. अजिंक्य पवार गोलंदाजीसाठी. चला स्पीडअप द्या. साजिद आहे स्ट्राईकला. साजिदचा पहिल्याच बॉलला जेल सुटलाय कल्पेश कडून. अजिंक्य पवार. साजिद गोलंदाजी मार्कवर. अजिंक्य पवार. दुसरं षटक सुरुवात. परफेक्ट यॉर्कर. वाह कमालीची गोलंदाजी. हायम ऍक्शन. आपल्या पुरेपूर उंचीचा फायदा घेऊन हा टाकलाय वेगात बॉल. ब्लॉक हॉलचा समजू शकले नाही साजिद. डॉट बॉल. अजिंक्य. आणखीन एक ब्लॉक होल. क्षेत्ररक्षक आहे तिथे. अनिकेत कडून चूक. काय करतायत अनिकेत. खराब क्षेत्ररक्षण. धावा अशा येत नव्हत्या. चौकार. 6 धावा. खराब क्षेत्ररक्षण अनिकेतचं. अनिकेत सांगताय बॉल फिरला मी तरी काय करणार. चर्चा करतायत संदीप कदम संघ. अजिंक्य सी. सूरज सोनावणे आहेत.
शेवटचा बॉल फुल टॉस फुल टोल वसूल होईल इथे. अजिंक्य पवार कमालीचा स्ट्रोक. सयाजीतच्या बॅट मधून हा षटकार. हा यावेळेस कमबॅक मिसफिल्ड. संदीप सरांकडून मिसफिल्ड. स्ट्राइक रोटेट होईल. बाईची धाव. एक सिंगलनी धाव संख्या पुढे सरकली. 13 धावा. सलमान स्ट्राइकला. आपण पाहतोय फ्रेंड चषक पांगलोले क्रिकेट टूर्नामेंट 2026. एक जबरदस्त स्पर्धा. अजिंक्य पवार सलमान यांच्यासाठी. हाफ ट्रॅकर सलमानच्या बॅट मधून पहा माग झाली मिसफिल्ड. स्ट्राइक झाला रोटेट आणि आला षटकार. धाबा झाल्यात 19. खराब गोलंदाजी अजिंक्य पवारची. यॉर्कर चांगले हाताळत होते. इथे बाउन्सर अटेम्प्ट केला आणि त्याला आला मोठा फटका सलमानच्या बॅट मधून. षटकार. 17 धावा आल्या त्या षटकात अजिंक्यच्या. अजून बॉल बाकी आहे. पहिल्या षटकात फक्त आल्या होत्या 2 धावा झाल्यात 19. यावेळेस कमबॅक अजिंक्य पवारचा. डॉट बॉल. 2 षटकानंतर 19. नाराज अजिंक्य पवार स्वतःवर. चला स्पीड अप द्या. वेळ घेऊ नका प्लीज. 5:35 झालीत. लक्षात घ्या. सूर्य आहे आपल्या समोर. डोंगराच्या पलीकडे जाईल त्यावेळेस मात्र काळोख होईल. कॅमेरामॅन अमोल मयेकर, प्रसाद हेतुलकर. अप्रतिम कॅमेरा वर्क. मुख्य टेक्निशियन विनय कोसबे. सीईओ मयुरेश्वर मयेकर. आता गोलंदाजीसाठी आले श्री. ऑनलाईन स्कोरिंगचं काम पाहतायत मयुरेश्वर. श्री साजिद यांच्यासाठी. हो पहिल्याच बॉल मध्ये जाळ्यात. कॅच वर श्री गेलेच नाही. श्रीचाच कॅच आहे. हा 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 अनिकेत. आता अनिकेतला लपवायसारखं झालंय. अनिकेत तिथे होते तिथे पण कॅचला पोचले नाही. श्रीला कॅच मिळाला असता पण श्री थांबला. संदीप सर येतील म्हणून. अनिकेत लांब होते. अनिकेत श्री होते जे कॅचवर पोचले असते. श्री गेलेच नाही. हा कॅच महागडा ठरेल कारण तो आहे साजिदचा कॅच ज्याच्या बॅट मधून चौकार षटकार आलाय. श्री डावखरे बॅटर सलमान साठी. हा वेगात टाकला होता बॉल. यावेळी चांगली गोलंदाजी श्रीची. कल्पेश आलेत वेगाने. शॉर्ट मिड विकेट घेऊन शॉर्ट स्क्वेअर लेग पर्यंत प्रवास केला. एकच धाव. एक सिंगलनी धाव संख्या वाढली. 21 धावा. श्री साजिद साठी. हो यावेळेस आडव्या पट्ट्यात ओढलाय बॉल. झेल सोडला होता साजिदचा श्रीनीच. आता आलाय षटकार. बॉलला उडवलंय मिड विकेटच्या वरून. रिप्ले मध्ये आपल्याला पाहायला मिळेल स्पिन होऊच दिला नाही. जिथे टप्पा पडला तिथूनच झोडपला बॉलला. झाडू शॉट. षटकार. 27 धावा. धावा आल्यात आता किंजलोली साठी. 3 चेंडूत 8. पहिल्याच बॉलला विकेट होता श्रीला. कॅचला गेलाच नाही. श्री दबावात आहे. श्री वय कमी आहे. अनुभव कमी आहे. समजावताना कल्पेश. समजावताना सूरज. श्रीला
पण या मुलाचे पाय पाळण्यात दिसत आहेत. पुढे येताना खूप चांगला मिस्ट्री गोलंदाज होईल. श्री कमालीची गोलंदाजी, सेन्सिबल क्रिकेट खेळताना. यावेळेस वेगात टाकला, फटका पसराय, क्षेत्ररक्षक आहे तो. हो हा कॅच. हो दुखापत झाली. दुखापत झाली खेळाडूला. पहा हो दुखापत झाली. बाउंड्री लाईनला जे दगड आहेत ना तिथेच दुखापत घडले. दुखापत मोठी नसेल अशी अपेक्षा. 4 चेंडू 14 आले. यावेळेस चांगला बॉल, कमबॅक डिलिव्हरी राहिली श्रीची. तेहतीस धावा. श्री शेवटचा महत्वाचा बॉल. हो यष्टीची विकेट आलाय का इथे. तिसरे पंच वाईट साठी. बॅटिंग टीम रिव्ह्यू आहे वसीम भाई. वाईट आणि स्टंपिंग दोन्ही चेक होतील. येस. इट्स अ फेअर डिलिव्हरी आणि स्टंप आउट सुद्धा नाही आहे. तर रिव्ह्यू अनसक्सेसफुल पोलादपूरचा स्टंपिंग साठी. दोघांनी घेतला होता काय वाईट पण बॅटिंगनी. हो दोघांचे पण रिव्ह्यू गेलेत. येस दोन्ही टीमचे रिव्ह्यू गेले तिथे. सूरज. हो सलमान, सूरजला पहिल्याच बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर बॉलला पाठवलंय. सीमारेषा पार षटकार. धावसंख्या 39. धाबा. शेवटचं आणि महत्वाचं षटक. सूरज आले गोलंदाजीला.
सलमान शेवटचं महत्वाचं षटक. हा यावेळेस पुनरागमन केलंय. वा वाई वा श्री हुशारी केली आर्यननी. वा आर्यन स्ट्राईक एंडला पाठवलं. नवीन बॅटर येईल आता. सलमान नाराज आहेत. साजिदला थांबवलं होतं. सलमानला स्ट्राईकला आणायचं होतं. साजिद सुटले विकेट मधून. रनआउट. आतिफ आलेत नी बॅटर. आतिफ नी बॅटर. आतिफ नी बॅटर. सूरज सोनावणे आतिफ साठी. कोलडप्प्याचा बॉल. क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी केले. गरज नव्हती तिकडे फेकी करायची. एक सिंगल. आतिफ आले. आतिफनी सिंगल घेतली. धावा झाल्यात 41. सूरज साजिद साडी. स्लोवर वन फसले जाळ्यात. लक्षात आलं नाही साजिदच्या. सलमान रनआउट झाले. स्लोवर वन आता लक्षात येई नाही साजिदच्या. सलमान खेळले असते सगळे चेंडू सूरजचे नक्की 2-3 षटकार पाहायला मिळाले असते. पण धावा 41. 3 महत्वाचे बॉल. सूरज स्लोवर वन फुलटॉस. क्षेत्ररक्षक आहेत. पहिली जंप मारायला तयार होते की जाईल का वरून असं वाटलं होतं. साजिद धाव घेत नाही दुसरी धाव. कारण कॉन्फिडन्स नाही आहे त्यांच्याकडे. बॉल बॅटला लागत नाहीत. बसलेत खाली. आता आतिफ आहे स्ट्राईकला. धावसंख्या 42. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. अंबार आहे. 2 बॉल 2 टू गो. लास्ट बॉल. येस 1 टू गो. येस 1 टू गो. सूरज शेवटचा बॉल. आतिफचा षटकार मॅच मध्ये आणले किंजलोलीला. सूरज धावा झाल्यात 48. करावे लागतील 49.
चला किंजलोली लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या, विनंती असेल लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. संदीप कदम सर आणि कल्पेश. चला किंजलोली विनंती असेल अंपायर लक्ष द्या, आपल्याला वेळ कमी आहे, 6 वाजायला आता काही 10 मिनिटं शिल्लक आहेत. पहा सूर्य तर गेला डोंगराच्या पलीकडे, मॅच उजेडात होणे गरजेचं आहे, कुठल्याही टीमचे नुकसानी होणार नाही. पहा फेर खेळा, स्पोर्ट्समॅनशिप दाखवा, दोन्ही संघाला विनंती असेल. कल्पेश पोलाड बायकर मॅन, पोलादपूरचा पोलाड आज पांगलोलीच्या धर्तीवर. अंतिम मॅच कोण जिंकेल तो अंतिम दिवशी किंवा उद्याही काय आयोजकांचा निर्णय येईल, सेमीफायनल खेळताना दिसतील. सेमीफायनल महत्वाचा, कारण आज जी टॉप 4 मध्ये संघ प्रवेश करेल तो एका बक्षिसासाठी पात्र होईल, कारण 4 पारितोषिकांची स्पर्धा. संदीप कदमचा स्ट्राईकला पहिलं षटक घेऊन जुनेदनी या संपूर्ण दिवसात कमालीची गोलंदाजी केली. मागच्या मॅच मध्ये सुद्धा 2 धावांची गोलंदाजी केली जुनेदनी, जबरदस्त गोलंदाजी आहे. पहिला बॉल चांगला स्ट्रोक आहे, क्षेत्ररक्षक आहेत, फंबल झाले पण बॅकअप केले आतिफने. ओ क्लोज कॉल, इथे काय घडलंय, तिसऱ्या पंचांची मदत, पहिलेच धावले नाही संदीप सर आणि मग पुन्हा लक्षात आलं की धावावं लागेल. लेझी क्रिकेट, लेझी क्रिकेट. जम्मी सबस्टिट्यूट खेळाडू थोडे झाले ते बीट. नॉट आउट, गोलंदाज थोडेसे लेट झाले, बाल बचावली संदीप कदम सर. बॉल आला होता हातात, क्विक रिफ्लेक्शन जर केलं असतं ना जुनेदनी तर इथे रनआउट पकडले होते संदीप कदम सर. वाचलेत वाचलेत. डायरेक्ट हिट असते ना तर डायरेक्ट परतावं लागलं असतं माघारी, मग संधी नव्हती. सुहेल धनसे यांचा संघ लिपणी व्हावे वहूर मध्ये, वहूर टीम. हो कल्पेश आले, स्ट्राईक रोटेड, लगेच आला षटकार. पोलाड आज मारतोय षटकार, पोलाडने आज दिवस गाजवलाय. हमजा बासिल पोलादपूर साठी पोलाड आलाय धावून, षटकाराने चुघडलंय खातं. मागची इनिंग जिथं सोडली ना तिथूनच आता सुरू केली. सात धावा कल्पेश, बिग मॅन पोलाड, पोलादपूरचा हा पोलाड. जुनेदवर दबाव. हो जबरदस्त यॉर्कर पाहायला मिळालं, फंबल झाले तिथे पण एकच धाव. चांगली रनिंग बिटवीन द विकेट संदीप कदम सरांची. कमालीचा कमबॅक जुनेद आहे ना, मला वाटतं आजच्या संपूर्ण दिवसाचा पहिला षटकार खाल्लाय तोही पोलाडचा. कमालीची गोलंदाजी पहिल्या मॅच पासून जुनेदने केले किंजलोली साठी. धावा अजिबात दिल्या नाहीयेत. संदीप कदम सर स्ट्राईकला. जुनेद स्ट्रोक चांगला आहे पण क्षेत्ररक्षक आहे तिथे काही चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव मिळेल. एक सिंगल आले, सिंगलनी धावत संख्या पुढे सरकली 9.
2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 9 धावा, 49 धावांचं लक्ष आहे. 9 झाल्यात, अजून 40 करायचे आहेत. चेंडू शिल्लक आहेत 20 बॉल 40. प्रत्येक चेंडूच्या मागे 2 धावा. 12चा आस्किंग रन रेट. जुनेद हलक्या बॅटने खेळून काढलंय. सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात होते. हा रन घेत होते संदीप सर. परत थांबवलं. अरबाज कडून मिस फील्ड. लारा आले धावून सबस्टिट्यूट. डॉट बॉल, महत्वाचा डॉट बॉल हा जुनेद कडून. जुनेद, कल्पेश साडी. हा चांगला बॉल, कमालीची गोलंदाजी. इथे फंबल परत एकदा आफताब कडून. एक सिंगल आली. धावसंख्या 10. षटक संपलंय. पहिल्या षटकाचा की संपला. धावा झाल्या 10. 39 पाहिजेत पुढच्या 18 चेंडू मध्ये. 18 बॉल 39. कल्पेश, जुनेद चांगली गोलंदाज आहेत. सलमान चांगली गोलंदाजी करतायत. सलमानकडे वेग आहे. अचूक टाकतात यॉर्कर आज दिवसभर. जुनेद आणि सलमान. अरबाजला लय सापडली नाही आजच्या दिवसात. एक षटक तर लय महागडं टाकलं. त्यानंतर आपण पाहिलं तर कैसनी षटक टाकलं. पांगलोली संघ तर काल मॉर्निंग स्टार मसलामध्ये चॅम्पियन ठरलाय. पांगलोली संघ 40,000ची स्पर्धा जिंकले. कमालीचं क्रिकेट खेळलं. रईस असेल, जिशान असेल, आसिम असेल, मासूम मुकादम, तन्वीर असतील, वसीम, सगळ्यांनीच एकंदरीत टीम वर्क केलं, कॉन्ट्रीब्युशन केलं पांगलोलीसाठी आणि स्पर्धा जिंकली. पहिल्या दिवशी क्वालिफाय झाले. शेवटच्या दिवशी सेमीफायनल खेळले. सेमीफायनल खेळून सेमीफायनल जिंकून फायनल जिंकली. सलमान, कल्पेश साडी. धावा झाल्या 10. सलमान, हो परफेक्ट यॉर्कर. क्षेत्ररक्षक आहेत. कैस डीप मध्ये डीपिक्सचा कव्हरला एक सिंगल. पहिलाच यॉर्कर टाकला ते सलमाननी. चांगली गोलंदाजी. धावसंख्या 11. 11 धावा पाहायला मिळत आहेत. सलमान, संदीप कदम सरांसाठी पुढचा बॉल. 49 धावांचा पाठलाग. हा पुन्हा बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. अरबाज येत आहेत बॉलवर. एक सिंगल. धावा 12. कमबॅक करून देईल का सलमान, का कल्पेश ठोकेल पुन्हा एकदा मोठे पटके पांगलोलीच्या मैदानात. सलमान, फुल टॉस ऑन साइडला भिरकावलाय. क्षेत्ररक्षक आहेत पण दर्शक बनतील. 1 बॉल सीमारेषा पार. धावा मिळतील 4 4 4. चौकार. आजच्या संपूर्ण दिवसात कल्पेश फोरचा संघ मिळेल. मग तो हमजा बासिल पोलादपूर का असेल किंझलोली. हो कल्पेश पोलाद ठोकतोय आणखीन एक बिग 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 हिट. सिक्सर. षटकार. कमालीची फटकेबाजी. 6 धावा. धावा संख्या वाढवले. 22 धावा. जबरदस्त फटकेबाजी. 22 धावा पाहायला मिळत आहेत. हमजा बासिल पोलादपूर, आबिद काझी, माजी सुभेदार यांचा संघ. कल्पेश कमाल खेळत आहेत. स्लोवर 1. हो चकवलंय. वाह कमालीची गोलंदाजी सलमानची. डॉट बॉल. पुनरागमन करतायत. कमबॅक करतायत.
धावसंख्या 22. बॉल असूनही आहे. हा बॉल सलमाननी चांगला हाताळला, मॅच मध्ये किंजळली. या बॉलला षटकार आला. हमजा बासिल पोलादपूर मॅच मध्ये मजबूत पकड. महत्वाचा बॉल आहे, शेवटचा बॉल. सलमान का कल्पेश? षटक संपलंय. पॅडवर ब्रश झाला बॉल. अरबाज गोलंदाजी करतील असं दिसतंय चित्र. अरबाजचा आज मात्र लय बिघडलेली होती. धावा झाल्यात 22. आता स्ट्राईकला संदीप कदम सर. 4 चेंडू 4 सिंगल आलेत. डॉट बॉल केलेत खऱ्या अर्थाने ते पोलार्डनी अर्थात कल्पेशनी 3 डॉट बॉल, पण त्यामध्ये 2 षटकार 1 चौकारी आहे. जय गणेश स्पोर्ट्स साठी, जय गणेश स्पोर्ट्स लाईव्ह वर ही स्पर्धा आपण पाहतोय. अमोल मयेकर मास्टर कॅमेऱ्यावर, प्रसाद इदुलकर साइड कॅमेऱ्यावर, विनय कोसबे सर मुख्य टेक्निशियन, ऑनलाईन स्कोरिंगला सर्वे सर्वा जय गणेश महेश्वर मयेकर. समालोचन कक्षातून मी हरीश गजानन दीकर तुमच्या समेत मायबोली मराठीतून हे धावतं वर्णन. आणि शेवटची 2 षटकं महत्वाची. अरबाज संदीप कदम यांच्यासाठी पुढचा बॉल. 49 धावांचं आव्हान आहे. धावा झाल्यात 22. 27 ची गरज. आपल्या फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक पोचतील का? झेल सुटलाय, झेल सुटलाय. सिंगल आले. संदीप कदम सरांच्या बॅटवर आज बॉल कनेक्ट होत नाहीयेत. 1 सिंगल आले. धाव संख्या 23. अजून करायच्या 26. बॉल शिल्लक आहेत 11. 11 बॉल 26. 11 बॉल 26. डगआउट मधून पोलादपूरच्या आवाज आहेत, भावा फक्त 4 मारायचे आहेत कारण त्या महत्वाच्या आहेत. कल्पेश 4 पैकी 1 आले का? हो आले 1. भावानी मारले 1, अजून मारायच्या 3. आलाय षटकार. नाव आहे पोलार्ड. कमाल खेळत आहेत. इथं मला वाटतं टो एंडला लागली होती बॅटच्या. जाता जाता वाटत नव्हती पोचेल का, पण पोचली. मैदान जर पाहिलं तर षटकार थोडी जवळ आपल्याला पाहायला मिळतील बाकी मैदानापेक्षा, पण त्या पद्धतीनेच बॅटर पण खेळत आहेत. 29 धावा. 10 चेंडूत आता 20 पाहिजे आहेत. अरबाज कल्पेश साडी ही पार्टनरशिप चांगली राहिली. हमजा बासिल पोलादपूर साठी 29 धावांची. संदीप कदम सरांच्या बॅट मधून 5 धावा आहेत. बाकीच्या धावा कल्पेशच्या पाहायला मिळतात. अरबाज कल्पेश साठी. यावेळेस खाली राहिला बॉल, समजू शकले नाही. हो डायरेक्ट हिट. इथे झाली असते तर बाद ही झाली असती. डॉट बॉल आलाय. 9 बॉल 20. 9 बॉल 20. 20 धावा. 9 चेंडू 9 चेंडू 20 धावा. पोलादपूर का किंजलोली? पांगलोलीच्या धर्तीवर मॅच पाहतोय फ्रेंड्स. चषक पांगलोली क्रिकेट टुर्नामेंट 2026 पर्व पहिलं. त्याचा प्रथम पारितोषिक 50,000, दुसरं 25,000. हा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे कैस. डीप कव्हर मध्ये 1 सिंगल येते. धावा झाल्या 30. करायच्यात 19. 2 चेंडू शिल्लक आहेत. 19 पाहिजे आहेत. शेवटच्या षटकात जाईल मॅच. मागची मॅच जिंकली होती पोलार्डनी. 22 पाहिजे होत्या. 4 बॉलला मारल्या 24. पण प्रत्येक वेळेस नसते दिवाळी. प्रत्येक वेळेस तोच फॉर्म, तेच गोलंदाज नसतात. पण इथे मात्र दावा करावा लागतील संदीप कदम सरांना. अरबाज रणित मध्ये बिघाड. डेड बॉलचा इशारा. 2 महत्वाचे बॉल दोन्ही टीम साठी. मॅच शेवटच्या षटकात न्यायची असेल तर अरबाजला चांगली गोलंदाजी करावी लागतील. संदीप कदम सर आज दिवसभर षटकारासाठी झुजतायत. एखादा षटकार आता येईल का पोलादपूर साठी? अरबाज हो वाईट बॉल उजव्या अष्टीच्या खूप बाहेर. वाईड आलाय, वाईड आलाय. धाव संख्या 31. 18 पाहिजे आहेत. मगात म्हणत होते ना 4 षटकार पाहिजे, आता 3 पाहिजे आहेत. 18. 2 चेंडू अजूनही संदीप कदम सर आज झुजताना दिसत आहेत. पहिल्या मॅच मध्ये सुरुवात केली होती
पण नंतरच्या मॅच मध्ये फॉर्म तसाच पाहायला मिळाला नाही. पण फॉर्म इज अ टेम्पररी, क्लास परमनंट. तो परमनंट क्लास आहे संदीप कदम सरांकडे. पण आता गरजेचं आहे, अडचणीच्या काळात धावून यावं लागेल. 2 चेंडू आहे ते. पुन्हा एकदा डॉट बॉल, आणखीन एक डॉट बॉल. बॅकफुटला जात आहेत, बॅकफुटला खेळत आहेत. खराब फलंदाजी संदीप कदम सरांची. 31 धावा. आता शेवटचा आणि महत्वाचा बॉल. कल्पेशला चर्चा करावी लागेल संदीप सरांकडे, आणि ती चर्चा करतायत डगआउट मधून सुद्धा. प्रत्येक बॉलला बॅकफुटला जात आहेत अशी चर्चा डगआउटला आहे. आणि नक्कीच आपण पाहिलं आज आहे ना, तुमचा जेव्हा आत्मविश्वास नसतो ना तुमच्या फलंदाजीवर, त्यावेळेस तुम्ही चुका करता. तुम्हाला सगळे चेंडू वेगळ्या झाटणीचे वाटतात. तुमच्या मनात एक भीती असते, तो आत्मविश्वास नसतो, तो गमावलेला दिसते संदीप सरांनी. पण पुन्हा उभारी घ्यावी लागेल. शेवटचा महत्वाचा बॉल. धाव घेतलेली नाही आहे. डॉट बॉल. आता स्ट्राईकला कल्पेश. 18 पाहिजेत. 6 बॉल 18. इथे 2 धावांसाठी ट्राय केली पाहिजे होती. अजिंक्य पवार आहेत फलंदाजीसाठी. आर्यन, सौरभ चांगली फलंदाजी करतात. संदीप सर आज फॉर्म त्यांचा दिसलेला नाहीये. डॉट 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 पाहायला मिळालेत बॉल. मागचे 2 बॉल डॉटचे आलेत. चंदू आता शेवटचा षटक किंजलोलीसाठी. 3 षटका ठोकावे लागतील. 6 बॉल 18. 6 बॉल 18. 6 बॉल 18. पोलार्ड पुन्हा एकदा तो कारनामा करेल का? मागच्या मॅच मध्ये तर 4 मारलेले. पोलादपूर म्हणतील आता फक्त 3 मार. 3 पाहिजेत. 18 धावा. 6 बॉल 18. पण चंदू म्हणतील आज दिवसभर चांगली गोलंदाजी केली मी. चला वेळ लावू नका. पहिली क्वार्टर फायनल. विजयी संघ सेमी फायनल मध्ये दाखल होईल. 6 बॉल 18. मिड ऑफला क्षेत्ररक्षक घेतल्या. लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाला थोडस वाईडिश आणलंय डीप मध्ये. कल्पेश. चंदू करतील गोलंदाजी. 6 बॉल 18. काय होईल? ओ लांब लांब लांब, खूप लांब बॉल गेलाय वावराच्या बाहेर. बांध्याच्या पल्लाड शेतामध्ये. षटकार. किती लांब मारलाय. हा पोलार्डचं जे कॉम्पिटिशन आहे ते त्याच्याच बरोबर आहे. मागच्या पेक्षा अजून किती लांब. संदीप सरांचा एखादा षटकार पण पोलादपूरला आता मॅच मध्ये ठेवलं असतं, पण अजूनही मॅच गेलेली आहे. 5 बॉल 12 दोन्हीकडे मॅच आहे. गोलंदाज चंदूवर दबाव आहे. दबाव आता खऱ्या अर्थाने घ्यायला पाहिजे होता फलंदाजानी, पण तो घेतला आता गोलंदाजानी. चंदू. चांगली गोलंदाजी करावी लागेल चंदूला. किंजलोली साठी हमजा बासिल. पोलादपूर साठी कल्पेश. पहा एक क्षेत्ररक्षक आणलाय समोर दबाव टाकण्यासाठी बॅटरच्या. षटकार अडवण्यासाठीच तो क्षेत्ररक्षक आहे चंदू. 37 धावा. हा ट्रॅकर. बाप रे बाप, कुठे मारलाय बॉल. बॉल हरवलाय. आता 4 बॉल 6 धावा. पोलार्ड पोलार्ड. आज दिवसभर याची चर्चा आहे. पोलादपूर पासून ते पांगलोली पर्यंत आज पोलार्डची चर्चा आहे. हमजा बासिल पोलादपूर साठी पुन्हा एकदा आलाय धावून पोलार्ड. 4 बॉल 6 धावा. 45 झाल्यात. 49चं टार्गेट. चंदूचा बॉल भीतीपोटी पोचत पण नाही विकेट पर्यंत. पोलार्डची हाईट
लागेल, धैर्य दाखवावं लागेल. किंजलोलीसाठी हे 4 बॉल टाकावे लागतील. पोलार्डचा विकेट आणावा लागेल. पण दुसऱ्या बाजूला पोलार्ड म्हणेल 4 बॉलची वाट नाही पाहायची सर, याच बॉलला करायची मॅच फिनिश. नाश्टॅकला संदीप कदम सर. डकआउट मध्ये सुद्धा सर्वच पोलादपूरचे खेळाडू. पोलार्डच्या नावाचा गजर होतोय, टाळ्यांचा गजर होतोय. 4 बॉल 6 दबावात चंदू, दबावात. 4 चेंडू 6 धावा. 4 बॉल 6. काय घडेल? 6 धावा, 4 चेंडू. चंदू कल्पेश साठी. आणखीन एक मारलाय वाघाने, मारलाय पट्ट्यानी षटकार. नाव आहे कल्पेश. संदीप सरांनी उचलले कल्पेशला. मगात पाहिजे होते 22, 4 बॉलला मारले 24. आता पाहिजे होते 18, मारले 3 बॉलला. नाव कल्पेश. पोलादपूरचा काय फटकेबाजी केले. आजच्या दिवसाचं चित्र आले. फटा पोस्टर निकला हिरो, हिरो का नाम कल्पेश पोलार्ड. जबरदस्त फटकेबाजी, खतरनाक फलंदाजी.